श्री स्वामी समर्थ कसे आहात? बरे आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी, पूर्ण पॉझिटिव्हिटी माझ्याशी आहे. तर चला आताची रीडिंग बघणार आहे. 10 डिसेंबरला आपल्या आयुष्यामध्ये काय चेंज होणार आहेत किंवा काही गोष्टी घडणार असतील, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, की 10 डिसेंबरला वृषभ राशीसाठी कोणत्या शुभ गोष्टी, अशुभ गोष्टी किंवा शुभ वार, शुभ अंक कोणता आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपली एनर्जी आता आपण बघूयात. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. न्यू बिगिनिंग दिसते आहे. द फूलचं कार्ड आहे. पास्टमध्ये काही गोष्टी झालेल्या असतील तुम्हाला रिलेशनशिपमध्ये किंवा तुमच्यामध्ये काहीतरी बिघडले असतील किंवा थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह शक्तीचा त्रास किंवा एखादी घटना अशी घडलेली असावी की जेणेकरून तुमच्यामध्ये वादविवाद काहीतरी गोष्टी घडलेल्या आहेत. पण आता तुमची शाईन करण्याची वेळ आलेली आहे, जेणेकरून आयुष्यात एक चमक तुमच्याकडून निर्माण होताना दिसते आहे. त्याची सुरुवात तुम्हाला करायची आहे. कारण तो आज दिवस तुमचा असा आहे, की तुम्ही ते पास्ट मधल्या गोष्टी काहीतरी विसरण्याचा प्रयत्न करताय किंवा त्याला एक पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करताय. नवीन सुरुवात काहीतरी तुम्हाला नवीन वर्षाची करायचं आहे, याचा संकल्प कदाचित तुम्ही आज करणार असाल किंवा आयुष्यामध्ये तुमच्या आज काहीतरी गोष्टी अशा पॉझिटिव्ह घडताना दिसणार आहे, की जेणेकरून तुमच्या येणाऱ्या काळासाठी त्या शुभ असतील. न्यू बिगिनिंग दिसते आहे. द फुलची एनर्जी आहे. काहीतरी स्टॉप होतंय आणि काहीतरी नवीन आयुष्याचा चॅप्टर तुमच्यामध्ये सुरू होताना दिसतो आहे. अबंडन्स आहे. काहीतरी लक लागण्यासारखं दिसतं आहे. एखादं काहीतरी कोडं किंवा काहीतरी असं अचानक लॉटरी वगैरे लागेल असं काहीतरी दिसतं आहे, जेणेकरून तुमच्या मध्ये पॉझिटिव्हिटी येईल. आई राजा उधळ उधळ रेणुका मातेच्या नावानं सांग मला. ढग आंबे जनाईच्या नावानं सांग. थर्ड पार्टी सिच्युएशन मी मगाशीच सांगितलं होतं, त्या थर्ड पार्टी सिच्युएशन सुद्धा तुमच्यामध्ये आहे. जर तसं कोणाचं असेल तर मला नक्की मेसेज करा, कारण थर्ड पार्टी सिच्युएशनचं कार्ड आलेलं आहे. त्यामधून तुम्हाला एखादं अपत्य सुद्धा असू शकतं, जेणेकरून तुम्ही अबॉर्शन केलेलं असावं किंवा आता आहे तुमच्यासोबत असं सुद्धा असावं. कारण एनर्जी तशी क्लिअर दिसते आहे, पण लेकरा बाळांसाठी तुमच्या म्हणजे मुलाबाळांसाठी व्यवस्थित आहे. सगळ्या गोष्टी क्लिअर होत राहतील. आजचं संगोपन चांगलं आहे, पण अजून अडचण मला दिसते आहे, की एक स्थिर राहा, मन स्थिर ठेवणं गरजेचं आहे. एक चुकी तुमचे आयुष्य उलथापालट करू शकतो. त्यामुळे कुठेतरी निर्णय काहीतरी घेताना दिसताय तुम्ही. काहीतरी असं पॉझिटिव्ह घडणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. एखादा देवी शक्ती तुमच्या पाठीवर उभी राहणार आहे. तुम्ही जसं असाल तसं तुम्हाला तो देव जो आहे तुमच्या पाठीवरती तो तुम्हाला तारतोय असं दिसतंय. तसं नाही का एखाद्या नदीमध्ये आपण उडी टाकणार आहे, पण म्हणजे पडलोय किंवा अचानकपणे आपल्यासोबत असा अपघात झालाय. पण त्यातनं मी वाचलो कसा किंवा कशी वाचली? हे तुम्हाला प्रश्न पडत असेल तर तो क्षण आता आहे, की देव तुम्हाला तारण्याची वेळ आलेली आहे. जे आजवर संकट तुमच्या आयुष्यात येऊन गेलं ते कुठेतरी संपतंय, थांबतंय. आयुष्यात एक नवीन प्रवास सुरू होतोय. अशा काही गोष्टी आज तुमच्या अनुभवायला मिळतील किंवा आयुष्यात घडणार आहेत त्याची चाहूल कुठेतरी आज तुम्हाला लागताना दिसणार आहे. गणपती बाप्पा काय सांगताना दिसत आहेत ते बघूयात आपण. डिलीट करायचं आहे. माइंडमध्ये ज्या गोष्टी येतील किंवा काय निगेटिव्ह असेल पास्टमधलं तर सगळं डिलीट करून टाकायचं आहे. पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यामध्ये घ्यायच्या आहेत. जेणेकरून आजचा दिवस तुम्हाला शुभ जाईल. स्वतःचा स्वतःबद्दल ज्या काही नकारात्मक गोष्टी ज्या पास्टमध्ये झाल्या ते स्वीकार करायच्या आहेत. स्वतःला गिल्ट करून घ्यायचं नाहीये किंवा मी अपराधी आहे, मी चुकलोय किंवा माझ्याकडून या चुका झालेल्या आहेत. हे गिल्टी जे मनाला फील होतंय ते करून घ्यायचं नाहीये. स्वतःला सावरायचं आहे किंवा स्वतःला एक आधार द्यायचा आहे, स्वीकारायचं आहे सगळं. जे झालं ते झाले. भविष्याचे वचन घ्यायचे आहे, येणाऱ्या काळातले वचन घ्यायचे आहे, जेणेकरून येणारे सगळे कार्य तुमचे सफल होऊन जातील, शुभ होऊन जातील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ.